कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक किस्सा म्हणजे एक घटना आठवली. न्यूटन हा जो जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होता, त्याला 1720 मध्ये शेअर मार्केटमध्ये प्रचंड नुकसान झालं होतं आणि तेव्हासुद्धा असे फेक माहिती पसरवणं, साऊथ सी नावाची एक कंपनी होती, तर ते न्यूटन त्याच्यामुळे फसलं आणि तेव्हा 20,000 पाऊंडचं त्याचं म्हणजे नुकसान झालं 1720 मध्ये. सांगायचं तात्पर्य असं की न्यूटनसारखा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, आपण त्याचं हे बघितलेलं आहे की लॉ ऑफ मोशन असेल किंवा गुरुत्वाकर्षणाचा शोध असेल, तो माणूस सुद्धा एवढ्या याला फसला. म्हणजे ही फेक इन्फॉर्मेशन, ही घटना 1720 सालापासून आहे आणि म्हणून आपण सांगतो प्रत्येकाने नेहमी सावध राहायला पाहिजे. सर, आत्ताची सिच्युएशन कशी वाटते आपल्याला? काल ट्रम्पची बातमी आली, आपण धरून चला की 5 दिवस नाही हल्ला झाला. ओव्हरऑल सिच्युएशन काय? सर्वप्रथम शैलेश, हा कार्यक्रमाचे आपले प्रायोजक आहेत BSC, त्यांचं मनापासून स्वागत करायला पाहिजे. कारण ते आपल्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात. इन्व्हेस्टर प्रोटेक्शनसाठी त्यांचा कायम कटिबद्ध असतात. आणि दुसरं म्हणजे सध्याच्या वातावरणामध्ये आपल्या चॅनलला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळतोय. लोक उत्सुकतेने आणि आतुरतेने आपलं चॅनल बघत असतात. तर आता आपलं काम आहे की त्यांना मार्गदर्शन करणं, आणि मार्गदर्शन करताना आत्ताची सध्याची परिस्थिती काय आहे हे जरा समजून घ्यायला पाहिजे. तर परिस्थिती बघा, 1 जानेवारीला जर कोणीतरी सांगितलं असतं की पुढच्या 3 महिन्यामध्ये मार्केट अशा प्रकारे बिहेव करणार आहे, तो कोणी विश्वास ठेवला नसता. तर गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये मार्केट 13%, निफ्टी 50 13% ऑलरेडी डाऊन आहे. वेगवेगळ्या इंडायसेस आपण बघतो त्यात 15%, 20% डाऊन आहे. आणि ऑब्वियसली ह्या वॉरमुळे, अनएक्सपेक्टेड वॉरमुळे सगळ्यात महत्त्वाचा परिणाम काय झाला आहे, तर आपण बघतोय की फ्युएल म्हणजे जे इंधनावरती आपली अर्थव्यवस्था सगळ्यात जास्ती अवलंबून आहे, तो इंधन महाग झालं की त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी महाग होतात आणि हे आपण बघितलेलं आहे. तर इंधन महाग, आपण 85% आयात करतो, राईट. त्यामुळे आता डॉलर स्ट्रॉंग होतोय, रुपी वीक होतोय. तर हा सगळा जो कंबाईंड परिणाम आहे अर्थव्यवस्थेवरती, तो समजून घेण्याची आत्ता आवश्यकता आहे. आणि हे समजून घेत असताना यात चांगलं काय आणि चॅलेंजेस काय, सध्या तरी मार्केट सर्वसामान्य गुंतवणूकदार ज्यावेळी बघतोय त्यावेळी तो मार्केटला रेड बघतोय. आणि ऑब्वियसली लोक थोडेसे नर्वस आहेत, घाबरलेले आहेत. पण मी त्यांना एक महत्त्वाचा डेटा पॉईंट सांगू इच्छितो. अशाच प्रकारची अस्थिरता, ह्याच्यापेक्षा कदाचित खूप जास्ती अस्थिरता आपण मार्केटमध्ये कोविडच्या वेळी बघितली होती. आणि मार्केट निफ्टी 8,000 पॉईंटच्या खाली गेला होता आणि तोच निफ्टी आज 22,000च्या आसपास आहे. म्हणजे तुम्ही बघितलं की अस्थिरता ज्यावेळी निघून जाते मार्केटमधून, त्यावेळी मार्केट परत बाउन्स बॅक होतं. अर्थात अस्थिरता ही कधी निघून जाईल हे कोणालाच माहिती नाही. पण अल्टिमेटली या वॉरचं ज्यावेळी सोल्युशन येईल त्यावेळी मार्केट एक रिलीफ रॅली देण्याची चांगली शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय चाललंय, तर आपण सगळ्यांनी ही परिस्थितीवरती योग्य लक्ष ठेवणं आवश्यक आहे. आणि डॉलर म्हणा, रुपी म्हणा, डिझेल म्हणा, पेट्रोल म्हणा, ह्या सगळ्याचे भाव कसे पुढे मागे जात आहेत आणि त्याचा अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम होतोय हे आपण जर समजून घेतलं तर कळेल की हा ॲज ऑफ राईट नाव पुढचं 1-2 महिने थोडंसं अस्थिरतेकडे कल असलेलं मार्केट आहे. तर सध्याची दिशा तर हीच आहे, थोडंसं नर्वस आणि अस्थिरतेकडे झुकणारं मार्केट. पण पुढे आपण बघूया. अगदी बरोबर सर. कारण म्हणजे